भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। समता पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक झाली आहे। या मॅनेजरला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे। राहता शाखेच्या या व्यवस्थापकाला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। भक्तांचे कागदपत्र वापरून बनावट खाती उघडल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 57 भक्तांची कागदपत्र वापरून 100हून अधिक खाती त्यांनी उघडलेली होती अशी माहिती मिळते। मॅनेजरच्या अटकेमुळे आता बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। नाशिक महिला अत्याचारातील आरोपी भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि राहता न्यायालयानं या भोंदू खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। समता पतसंस्थेमध्ये 100 खाती भोंदू खरात नॉमिनी असलेली आहेत आणि या 100 खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती आणि जवळपास अधिकारी, व्यावसायिक, हॉटेल उद्योजक आणि अनेक जणांच्या नावी ही बनावट खाती असल्याची जी माहिती आहे ती उघड झालेली होती। त्या अनुषंगाने शिर्डी पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास होता। शिर्डी पोलिसांनी ताबा मिळवत अशोक खरातला शिर्डी पोलीस ठाण्यात आणला आणि त्यानंतर न्यायालयात हजर केला असता या भोंदू खरातला 7 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे। त्यानंतर 2 दिवस उलटले आणि शिर्डी पोलिसांनी समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला देखील बेड्या ठोकलेल्या आहेत। काल रात्री या समता पतसंस्थेचे व्यवस्थापक असलेले मिलिंद मनकर यांना शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आज अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची कसून चौकशी जी आहे ती शिर्डी पोलिसांकडनं केली जाणार आहे आणि या चौकशीमध्ये नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येते किंवा आणखी काय धागेदोरे समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। चेअरमन असतील किंवा समता पतसंस्थेचे संचालक मंडळ आहे त्यांची देखील चौकशी होणार का, त्यांचा देखील काही पाठबळ या बनावट खात्यांना होतं का किंवा त्यांच्या सांगण्यावरून ही खाती उघडण्यात आली होती का हे देखील आता पोलिसांच्या तपासात स्पष्ट होणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।